कोण आहात तुम्ही लोक? आणि परवानगीशिवाय माझ्या केबिनमध्ये असे डायरेक्ट कसे काय आलात? तुम्ही ज्यांना इंजेक्शन द्यायला निघालात ना, त्यांची मुलगी आहे. मग नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? डॉक्टर साहेब, तिथं तुम्ही कुणाच्या सांगण्यावरनं चाललाय आणि पेशंटला कुठलं इंजेक्शन देणार आहे ते चांगलं ठाऊक आहे आम्हाला. अहो काही काय बोलताय? मी कधीच कोणाच्या सांगण्यावरनं काही चुकीचं करत नाही. चुकीचं? पण आम्ही कुठे म्हणालो तुम्ही चुकीचं इंजेक्शन द्यायला चाललात? चोराच्या मनात चांदण. हे पहा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुम्ही प्लीज निघून जा इथून. डॉक्टर, खरं काय ना ते माहिती आम्हाला. आता उगाच खोटं बोलू नका आमच्याशी. अहो मी कशाला खोटं बोलू? मी एक डॉक्टर आहे आणि पेशंटला बरं करणं हे माझं कर्तव्य आहे आणि तेच मी करत असतो. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. प्लीज तो मनातून काढून टाका. डॉक्टर साहेब, जास्त शांतपणा नको या. मी काय म्हणतो ते निमूटपणे आहे का? मी शिक्षण मंत्र्याचा पीए होतो. तुम्ही जे काही कांड करलाय ना ते सगळं मीडिया समोर आहे. सगळं सत्य बाहेर काढीन मी. तुमचं लायसन बी रद्द होईल. तो तुमचं करिअर संपलं म्हणून समजा. नाही ऐका तर खरंच. मी ऐकत आहे ना. तुम्हाला तर मी दाखवतो मी काय करतोय ते बघा. अहो काय करता तुम्ही? पोलिसांना फोन करतोय. तुमचे कॉल रेकॉर्ड चेक केले ना सगळं सत्य बाहेर येईल. मग आयुष्यभर जेलमध्ये राहायचं. प्लीज 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 असं काही करू नका. मी नाही जाणार तिथे. मी ते इंजेक्शन पण देणार नाही. बस. नाही डॉक्टर, तुम्हाला आमच्यासोबत तिथे यावंच लागेल. अहो पण तुम्हीच तर आत्ता. नाही, तुम्हाला तिथं आमच्यासोबत यावं लागेल. पण आम्ही जे सांगतोय आणि जसं सांगतोय तसं करावं लागेल. अहो पण मग मला काय करावं लागेल? भैया ठीक आहेस ना तू? तू ठीक आहेस ना? हो. अरे पृथ्वी, आज तर पक्षाच्या प्रमुख लोकांची मीटिंग होती ना? हां, ते आता सगळे बंगल्यावर पोचत असतील. हां, मग काम कर. ते आले की मला सांग, मी खाली येतो. तोपर्यंत आराम करतो जरा. ए थांब पृथ्वी, ते आले की सांग मला. लोक. हां, मी सांगतो. मला भैयासाहेबांची खूप काळजी वाटते हो. या अवस्थेत ते मीटिंगमध्ये काय बोलणार आहेत मला तर काहीच कळत नाहीये. नंदाक्का जसं म्हणते तसंच भैयासाहेब का वागतायत? मला खरंच काही कळत नाही अपर्णा. माझ्या डोक्याचा पार भुगा झालाय. त्याची निवडणूक तोंडावर येऊन बसली. अपर्णा, शुभू आणि श्रावणी ठरलेल्या प्लॅन प्रमाणे वेळेवर पोहोचणार आहेत ना? हो हो, शुभूचं माझं मगाशीच फोनवर बोलणं झालंय. डॉक्टर साहेब, सगळं ध्यानात आहे ना? बघा, मनात काही बी गोंधळ ठेवू नका. आज जाऊन काय करायचं, कसं करायचं हे सगळं कळले ना? हो, सगळं लक्षात आहे माझ्या. चला. तू वेगळी, मी वेगळा. माझ्या आयुष्यात येऊन ना फक्त मनस्ताप दिलास तू मला. बाबा, मुळात मला बाबा म्हणूस नकोस. काही संबंध नाही तुझा माझा. कोणी नाही असतो माझी. बाबाचा हक्काचा प्रेम तुला मिळाला तर फक्त माझी एक अट आहे श्रावणी, तुला रुद्रशिला
तरी डोळे उघड. पराक्रम बघ तुझ्या मुलीचे. परत फसवलंय तिने तुला. फसवलंयस तू मला दिलेलं वचन मोडलंयस तू. फसवलंस तू मला. तू सुद्धा तुझ्या आईसारखीच निघालीस. प्रेम आणि विश्वास मला शाप आहे. ज्या लोकांवर विश्वास ज्यांच्यावर प्रेम करतो माणसं फसवतात. या घरात करायची नाही. आजपासून तू माझ्यासाठी कायम शिंबेलीस. श्रावणी, घाबरली आहेस? आत्यासाहेबांना कळलं तर त्या काय करतील याची भीती वाटायला ना. लोक, मी तुझी अवस्था समजू शकतोय, पण आता घाबरून चालायचं नाही. शुभू, मी अजिबात घाबरले नाही. माझं घर न्याळते. आज इतक्या दिवसांनी मी घरात पाऊल टाकणार आहे, म्हणून मन जरा भरून आलं, बाकी काही नाही. त्या आत्याच्या कट कारस्थानांमुळे मला घर सोडावं लागलं. बाबांनी स्वतः मला घराबाहेर काढलं. इथून माझ्याशी नातं तोडलं. आणि आज तब्बल इतक्या दिवसांनी मी पुन्हा या घरात जाणार आहे. श्रावणी, तू काय बी काळजी करू नकोस. बघ, आपण सगळं काय नीट करणार आहे. एक दिवस असं येईल, साहेब तुला या घरात हक्कानं परत घेऊन येतील. खरंच होईल असं शुभू? 100%. फक्त देवावर विश्वास ठेव. बघ, देव ना चांगल्या माणसांच्या मागे खंबीरपणे उभा असतोय. हो. आता काहीही झालं तरी मी त्या आत्याचा प्लॅन सक्सेसफुल होऊ देणार नाही. मला फक्त एकाच गोष्टीची भीती आहे की आत्याने मला ओळखू नये, पण आपल्यासोबत हे डॉक्टर आहेत, त्यामुळे मला खात्री आहे की तिने ओळखलं तरी सुद्धा ती काही करू शकणार नाही. आणि आज तर त्यांची महत्त्वाची मीटिंग सुद्धा आहे, त्यामुळे त्या घाई गडबडीत ती काही फार डोकं चालवणार नाही.